अध्ययन निष्पत्ती 070102 कोणतेही चित्र घटना प्रसंग पाहून त्याचे स्वतःच्या पद्धतीने तोंडी किंवा लेखी स्वरूपात वर्णन करतात. अध्ययन निष्पत्ती 070103 वाचलेल्या साहित्यावर चिंतन करून अधिक चांगल्या पद्धतीने आकलन होण्यासाठी प्रश्न विचारतात, चर्चा करतात. इयत्ता 7वी, विषय मराठी, 5वा धडा भांड्यांच्या दुनियेत. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व अदिती आजी आजोबांकडे गावी पोचले. तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. आत्ता काय, मुलांची नुसती धमाल. आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा. उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही. दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची. अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. माधवभर राज्य होते. आदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली. तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले. तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते. काय मुलांनो, ओळखलं का मला? मी जातो. तू इथे काय करतोस? काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय, माझे नवीन मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. तुझे मित्र सगळे सोयरे कोणते आम्हाला नाही समजलं. तुम्हाला काहीच माहिती नाही आमच्याबद्दल? सांगूया का आपण यांना आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती? थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तसे त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी, वस्त्र, ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशी नित्योपयोगी भांडी बनवली. नित्योपयोगी म्हणजे नेहमी उपयोगात असणारा. अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो. पण काय रे, माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? नाही, तसं नाही. मातीच्या भांड्यांबरोबरच दगडी, लाकडी, चामड्याची भांडीही मानवानं तयार केली. तुम्ही चामडी बुदले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का? हो हो, मी अंतर्जालावर अशा भांड्यांची खूप चित्र पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात, हेही वाचलं आहे. मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काटवट पहा. काटवट म्हणजे पीठ मळण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पिठं मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. अगं मंदा, तुला आठवतंय का, तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धने असं काही बाही कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी खल किंवा हा खलबत्ता आजी वापरायची. पाटा वरवंटा वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उकळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसतय? लावला मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जात्यावर धान्य दळायच्या, धान्य पाकडायला सूप असायचं. हे सगळं खरं आहे, पण आज ही सर्व कामं करायला वेळ कुणाकडे आहे? मातीच्या व लाकडाच्या भांड्यांपाठोपाठ माणसानं तांब, लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का. प्रगल्भ म्हणजे परिपक्व. म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचं आहे का? पण जाते भाऊ, आम्ही लोखंड आणि तांब या धातूच्या भांड्याबरोबर चांदीची देखील भांडी पाहिली आहेत. पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दार, खिडक्या, मोठे दरवाजे,
यासारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई, तवा यासारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिलं आहे. तांबे आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी, शिस या धातूचाही वापर सुरू झाला. धातूंच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनू लागल्या. तांबे आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू पितळ, कांसे यापासून भांडी बनवली जाऊ लागली. मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा अॅल्युमिनियम, इंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात. पूर्वी आंघोळीसाठी घंगाळ, पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले, हंडा असायचा. पण आता सर्रास प्लास्टिकच्या बादल्या, टब दिसतात. काय रे जाते भाऊ, जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून केळीचं पान, पत्रावळी तसेच वाट्यांसाठीही द्रोण असायचे. हात धुवायला तस्त असायचं, हो ना? अरुण, तुला बरंच माहित आहे की गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरवी, ताकासाठी कावळा, लोण्याचा वाडगा, तुपाची बुधली, बुडकुली, ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्यानं चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी होत आहे. पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? नाही, तसं नाही. या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणे बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो. आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरामिक्स यांचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहेत. झाकण्याच्या भांड्यांचा प्रसार झाला. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम तसंच रत्नजडित सुरया अशा कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या. हो हो, अगदी खरं आहे. आमच्या घरी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. एकूण काय, तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच. आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्ही तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आणली. डॉक्टर आशा अशोक ब्राह्मणे, मड मराठी, मुंबई पब्लिक स्कूल, UDAS 27 22 0 200 162, जिल्हा पश्चिम मुंबई.